श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जे आहे भाद्रपद शुद्ध 15 म्हणजेच रविवारी 7 सप्टेंबर 2025 या दिवशी ग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे. आपल्याला माहिती आहे का पौर्णिमाच्या दिवशी चंद्रग्रहण असतं आणि ह्यावेळेस चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती आणली की ते ग्रहण कधी पाळायचं, वेद कधी पाळायचे, गर्भवती महिलांनी कधी पाळायचं, आजारी महिलांनी कधी म्हणजे आजारी व्यक्तीने कधी पाळायचं, लहान मुलांनी कधी पाळायचं, आपण कधी पाळायचं, ग्रहणात काय सेवा करायची, टोटल पूर्ण माहिती ह्या व्हिडिओत आणलेली. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, पूर्ण बघा. एकदा समजला नाही तर दोनदा बघा, तीनदा बघा, पण व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे कारण की ग्रहण काळामध्ये जी काय आपण सेवा करतो ही सेवा खूप पटीने पुण्यकारक असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं एक आणखी दुसरं एक कारण असतं की ग्रहणामध्ये आपण जे काही जप वगैरे करतो, त्यानंतर आपण जी काही सेवा करतो ती सेवा आपली पॉवरफुल होत असते. जेव्हा आपण काही कामासाठी ती सेवा करतो ना, तर ती सेवा आपली लवकर पॉवरफुल झाल्यामुळे ती लवकर आपल्याला रिझल्ट देते. म्हणून आपल्याला ग्रहण काळामध्ये जेवढे काही स्तोत्र मंत्र सगळे असेल ते सगळं वाचन वगैरे करायचे, जप करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं ते. आता कधी करायचं, काय करायचं हे सगळी माहिती देते. फक्त आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता व्हिडिओला सुरुवात करू, मेन व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आता हे ग्रहण काळ आहे 7 सप्टेंबरला, 7 सप्टेंबर 2025 वार रविवार ह्या दिवशी आपल्याला ग्रहण आहे. तर आता आपल्याला चंद्राला ग्रहण आहे, चंद्रग्रहण आहेत, म्हणून आपल्याला ते चंद्रग्रहण सर्वांनी पाळायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, आता बघा पहिले काय करायचं नाही हे सांगते. म्हणजे कसं आहे की तो छोटा भाग असतो तो पहिले सांगते. ग्रहण काळामध्ये खाणं पिणं टाळायचं आहे, खाणं टाळायचं आहे, देवांना स्पर्श करायचा नाही, कुठल्याही आपल्या देवघरातल्या देवांना स्पर्श करायचा नाही, अन्न खायचं नाही. शक्यतो ते ग्रहणाच्या काळामध्ये पाणी पण नाही घ्यायचं, परंतु अगदी अशक्यच असेल तर पाणी घ्या, पण अन्न खायचं नाही. आणि अन्न खाल्ल्याने कसं तो तर ग्रहण काळामध्ये अन्न खाणं, कुठलेच अन्न खायचं नाही. अन्न जर ग्रहण काळात खाल्लं तर पोटाचे विकार होत असतात, म्हणून आपण ते ग्रहण काळामध्ये अन्न खायचं नसतं. आणि दुसरी गोष्ट, आपण शक्यतो पाणी पण घ्यायचं नाही, परंतु अतिशय म्हणजे आता अशक्यच असलं तर पाणी घ्या तुम्ही तेवढं थोडंसं, पण अन्न खायचं नाही. त्यानंतर देवांना स्पर्श करायचा नाही, कुठल्या देवांना स्पर्श करायचा नाही, लांबून सेवा करायची, तेवढं करायचं. आणि अभिषेक देवांचा करायचा नाही, देवांना आंघोळ वगैरे हे काही घालायचं नाही. आता झालं, आता काय करायचं. आता बघा तो कसा आहे ते तुम्हाला सांगते, किती वाजता आहे. आता जे ग्रहण आहे हे ग्रहण आपलं आहे तसं संध्याकाळी 9:47 पासून तर 1:27 पर्यंत ग्रहण आहे. परंतु वेद जे आहे ना, वेद हे दुपारी 12:37 लागतंय. रविवारी दुपारी 12:37 वेद लागत आहे. आणि वेद आणि जे ग्रहण आहे ते 9:57 ते 1:27 पर्यंत आहे. परंतु आता 12:27 पासून जर वेद लागले तर आपण एवढं पाळू शकत नाही. म्हणून आपण कधीपासून पाळायचं हे बघा. तर आपण साधारण संध्याकाळी 5:15 पासून आपण ग्रहणाचे वेद पाळायचे. म्हणजे जे काही खायचं असेल आपल्याला ते अगोदरच खाऊन घ्यायचं. शक्यतो 12:37 पर्यंत आपण जेवण करून घ्यायचं. नंतर आपण लिक्विड घ्या, म्हणजे 5:15 पर्यंत लिक्विडच घ्या, शक्यतो खायचं नाही. आणि त्याच्यानंतर तर डायरेक्ट नाहीच, मग नंतर 5:15 नंतर काहीच खायचं नाही. डायरेक्ट जेव्हा तुमचं ग्रहण मोक्ष होईल ना तेव्हाच खायचं. मग नंतर त्याच्यानंतर पण ग्रहण मोक्ष झाल्यानंतर आंघोळ करा, मग खा, तोपर्यंत खायचं नाही. ग्रहण काळामध्ये खाल्ल्याने पोटाचे विकार होत असतात. आता ते बघा, आता आपण जर आपली तब्येत चांगली असेल, आपण दष्टपुष्ट असेल, आपल्याला होत असेल तर आपण 12:37 नंतरच आहे ना खाणं पिणं बंद करा. पिणं नाही, पाणी वगैरे घेऊ शकता.
खाणं बंद करा. 12च्या अगोदरच खाऊन घ्यायचं. 12:30च्या अगोदरच जेवण करून घ्या तुम्ही. पोटभर जेवण करून घ्या आणि मग नंतर वाटल्यास तुम्ही लिक्विड घ्या. म्हणजे तुमचे दूध वगैरे असं घ्या तुम्ही. म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मग ते किती वाजेपर्यंत घ्यायचं ते 5 वाजून 15 मिनिटापर्यंत घ्यायचं ते. त्याच्यानंतर नाही घ्यायचं. आणि जे काही आपले आजारी असेल, वृद्ध महिला असेल किंवा आजारी व्यक्ती असेल, गर्भवती महिला असेल, छोटे मुलं असेल, यांनी 5:15 पासून पाळायचं आहे. तसं सगळ्यांनीच 5:15 पासूनच पाळावं लागेल, कारण की 12:30 पासून जर आपल्याला 12:30च्या आत जेवलं त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जेवायचं तर कंट्रोल होणार नाही. म्हणून आपण तो एक ऑप्शन आहे की 5:15च्या अगोदर आपण काहीतरी पातळ घ्या, म्हणजे पातळ खा. तर ते एक ऑप्शन आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना 5:15 पासून पाळायचं आहे. डायरेक्ट 1:27 पर्यंत, 5:15 पासून ते 1:27 पर्यंत म्हणजे वेद आहे. 5:15 पासून वेद पाळायचे आहे. 9:57 पासून ग्रहण असणार आहे. मग ते ग्रहण, वेद आणि ग्रहण दोन्ही काळात आपल्याला खायचं नसतं. आणि महिलांना आता गर्भवती महिलांनी काय करायचं, गर्भवती महिलांनी सुद्धा 12 पर्यंत जेवण वगैरे फुल करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा शक्यतो टाळायचंच खाणं. परंतु अगदी नाहीच झालं तर तुम्ही पण लिक्विड घ्या, म्हणजे नारळ पाणी घ्या, ज्यूस घ्या, फळांचा ज्यूस घ्या, नारळ पाणी घ्या, त्यानंतर दूध वगैरे घ्या, चहा घ्या, असं करा. पण मग ते पण 5:15 पर्यंतच घ्यायचं. 5:15 नंतर त्यांनी सुद्धा काहीही खायचं प्यायचं नाही. आणि काम झाले तर काम हे 12च्या आत करायचे. 12 पासून काही काम करायचं नाही. म्हणजे म्हणजे जे काय असं कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं किंवा काही भाज्या वगैरे कापणं, हे काही करायचं नाही. म्हणजे कामच करायचं नाही. त्याच्यानंतर तोपर्यंत काय करायचं, 12 वाजेपर्यंत तेवढं करून घ्यायचं, सगळं आवरून घ्यायचं 12 वाजेपर्यंत. त्यानंतर आराम करायचा. आराम करायचं म्हणजे काय जाऊन झोपायचं नाही, कामाला आराम करायचा. परंतु त्यांनी 12:37 पासूनच किंवा 12:40, 2-3 मिनिटं इकडे तिकडे, 12:40 धरू आपण किंवा पाऊण धरू, तेव्हापासून आपण वाचन करायचं. सगळे तुम्ही धार्मिक ग्रंथ वाचा. तुमच्याकडे जे पण असेल ना देवाचे, ते ग्रंथ वाचा. स्वामी चरित्र वाचा, दुर्गा सप्तशती वाचा, मल्हारी सप्तशती, जेही असेल ते ग्रंथ वाचन करा, जप करा, कंटिन्यू नामस्मरण करा. थोडक्यात सांगायचं, कंटिन्यू नामस्मरण करायचं. पायाची मांडी घालून बसायची नाही, पायाची आडी घालून बसायचं नाही. व्यवस्थित बसा, लांब पाय करून बसा, व्यवस्थित बसा. आणि दुसरी गोष्ट, पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसा. वाचन करायला कुठे पण तोंड करून बसू नका. दरवाजे वगैरे बंद करा, पडदे लावा. घरामध्ये आतमध्ये फुल वाचन करा. कुठलाही वेळ असं तुम्ही म्हणजे वाया घालू नका, कारण की याचे तुम्हाला 2 फायदे आहे. एक फायदा असा आहे, ग्रहण असल्यामुळे तुम्हाला कामं करायची नाहीये, तुम्हाला वाचन करायचंय. ग्रहण काळामध्ये जे काय आपण वाचतो त्याचे जे काही पॉवर वाढत असते. जसं आपण बघा, तांब्याची पितळी भांडे असतात, त्या भांड्याला आपण घासलं की कशी चकाकी येते, कशी चमकतात. तसेच आपण जेव्हा ग्रहण काळामध्ये जी पण सेवा करतो ना, ती सेवेला आपल्या चकाकी येते, म्हणजेच त्या सेवेला पॉवर येतो. आणि जेव्हा पण आपल्याला, आता समजा उदाहरणार्थ तुम्ही त्या काळामध्ये श्री स्वामी समर्थ जप केला, सगळ्यांनी पण असो श्री स्वामी समर्थ जप केला, आणि उदाहरणार्थ तुम्हाला आता काही संकट आले, तर आम्ही सांगतो की स्वामींचं नामस्मरण करा. मग तेव्हा तुम्ही ते, कारण की आता तो ग्रहण काळामध्ये केलेला जप पॉवरफुल होतो, त्याला शक्ती, ऊर्जा येते जास्त. मग तो तुम्ही नंतर केला ना, की समजा एखादं काही असेल, तुमच्या आजारी असेल एखादा व्यक्ती, त्याच्यासाठी तुम्ही नाडीवर हात ठेवून श्री स्वामी समर्थ जप केला तर लवकर बरा होईल तो. म्हणजे तुमच्या मंत्रात त्याच्यात पॉवर असेल, शक्ती असेल, तर तो लवकर होतो. म्हणून ग्रहण काळामध्ये तुम्ही जे पण स्तोत्र मंत्र, नित्यसेवा, जेही स्तोत्र मंत्र असेल सगळे वाचून घ्यायचे. आपण सगळे स्तोत्र मंत्र पूर्ण वाचून घ्यायचे नित्यसेवातले. म्हणजे आपल्याला कोणत्याही काळी कुठलाही स्तोत्र मंत्र, कुठली सेवा करावी लागते, कुठलीही सेवा कोणत्याही काळात करावी लागते, तर ते आपल्याला ती सेवा पॉवरफुल होऊन आपल्याला त्या कामासाठी लवकर आपले रिझल्ट येतील. म्हणून आपण एक नित्यसेवेतला एक स्तोत्र मंत्र सोडायचा नाही, कुठलाच काही सोडायचं नाही. किंवा तुम्ही काय वाचत असेल तर ते सुद्धा सोडायचं नाही, ते सुद्धा वाचन करायचं आहे. म्हणजे तुमची सगळे स्तोत्र मंत्राला एक चकाकी येईल, एक ऊर्जा येईल,
आणि ते तुम्हाला कधीही ते तुम्हाला कामात येतील आणि कधी त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकरच येईल. म्हणून आपल्याला ग्रहण काळामध्ये हे सगळे स्तोत्र मंत्र प्रत्येकाने करायचे. प्रत्येकाने स्तोत्र मंत्र हे करायचे. आता दुसरी गोष्ट आणखी आपल्याकडे यंत्र असतात बघा. ते यंत्र असतात आपल्याकडे ते वाहन यंत्र आहे, संरक्षण यंत्र आहे, वास्तू यंत्र आहे, त्यानंतर कागदी असेल ते देवघरातले उचलायचे नाही. तर तुम्ही म्हणा श्रीयंत्र म्हटले मी कागदी असेल तर, नाही तर मी म्हटलं श्रीयंत्र लगेच यंत्र म्हटलं तर तुम्ही लगेच देवघरातलं श्रीयंत्र घ्याल, रुद्रयंत्र घ्याल. देवघरातल्या कुठल्याही देवाला हात लावायचा नाहीये. जे आपले कागदी यंत्र आहे ना ते घ्यायचे आहे. कोणाचे तावीज असेल तर हे घ्यायचे, याच्यावर हे हातात घ्यायचे, याच्यावर 1 किंवा 11 माळी जप करायचा. कारण की कसं असतं, हे जे यंत्र असतात ना ते ग्रहणामध्ये बाद होत असतात. म्हणजे ग्रहणामध्ये त्याच्यातली पूर्ण ऊर्जा नाहीशी होत असते. म्हणून आपल्याला ग्रहणामध्ये त्याच्यावर पुन्हा 1 माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करून ते जे काही यंत्र असतात ते ऊर्जित करायचे असतात. आणि जेव्हा तुम्ही ग्रहणामध्ये ते यंत्र कुठलं पण यंत्र असेल ना त्याच्यावर जप केला ना तर ते यंत्र खूप पॉवरफुल असतात. म्हणून आपण ग्रहण काळामध्ये कुठलंच यंत्र सोडायचं. तुमच्याकडे जितके पण यंत्र असेल ना, वाहन यंत्र असेल, संरक्षण यंत्र असेल, त्यानंतर बुद्धिदाता यंत्र असेल, जे काही यंत्र असेल ते सगळे यंत्र एक वेळा हातात घ्या, डिश मध्ये घ्या, सगळे यंत्र त्याच्यात ठेवा. आपण आता बघा आपल्याकडे असतं वाहन यंत्र, आपल्या मिस्टरांकडे असतं, मुलांकडे असतं, मुलींकडे असतं, आपल्या घरात प्रत्येकाकडे वाहन यंत्र, संरक्षण यंत्र असतं. सगळ्यांचे यंत्र घ्यायचे, घरातले सगळ्यांच्याकडचे यंत्र घेऊन घ्यायचे आणि सगळ्या याच्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा. म्हणजे ते यंत्र पॉवरफुल होतं. नाही तर ते यंत्रावर जर काही तुम्ही सेवाच केली नाही ना ते यंत्र बाद होतं, मग ते तुम्हाला काही काम करत नाही. मग तुम्ही म्हणता अरे मी तर माझ्या गाडीला ते यंत्र लावले तरी माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, पण आता तुमच्या गाडीचं यंत्र पॉवरच राहिला नाही ना. म्हणून आपल्याला ते गाडीला जरी चिटकवलेलं असेल तर ते यंत्र काढून घ्या, त्याच्यावर श्री स्वामी समर्थ जप करा, नंतर पुन्हा गाडीला लावून द्या. म्हणजे ते यंत्र पॉवरफुल होतात आणि ते काम करतात. तर आपल्याला समजलं आता ग्रहण काळामध्ये काय काय करायचं. आता ही सेवा कधी करायची याचा टाइम सांगते मी. आता हा टाइम जे आहे ना, हे जे आहे आपल्याला यंत्र वगैरे कधी ऊर्जित करायचे, हे संध्याकाळी रात्री 9:27 पासून ते 1:27 म्हणजे ही सगळी काही आपली ज्या आता इतरांनी तर ते महिलांनी गर्भवती महिलांनी तर 5:15 पासूनच वाचन सुरू करा किंवा 12:30 पासूनच वाचन सुरू करा. 5:15 पण नको, 12:30 पासूनच वाचन करा. त्यांच्या बाळाचं पण रक्षण होईल, संरक्षण होईल. एक तर त्यांच्या बाळावर संस्कार पण घडतील. त्यांचे जेवढे जास्त वाचन करतील तेवढे त्यांच्या बाळावर संस्कार घडतील, तेवढे त्यांच्या बाळाला पण ऊर्जा मिळेल, तेवढे त्यांना पण शक्ती ऊर्जा मिळेल आणि त्यांचे मंत्रस्तोत्र पण पॉवरफुल होतील. हे होईल त्यांना. आणि बाकी आपल्यासारख्यांनी ग्रहण काळामध्ये जेव्हा 9:57 पासून तर 1:27 पर्यंत आहे ना, ह्या काळामध्ये आता किती 10 आणि 2 12 दीड 1 तास 2.5 तास आहे साधारण. 2.5 तास आहे. या 2.5 तासामध्ये आपल्या नित्यसेवेतले सगळे स्तोत्र मंत्र सगळे वाचून घ्या. एक वेळा सगळे स्तोत्र एक वेळा वाचून घ्या. मंत्र जे आहेत ते सगळे 11 वेळा, 24 वेळा, 11, 24 वेळा असे वाचा. श्री स्वामी समर्थ मंत्र 1 वेळा 1 माळ घ्या. बाकी सगळे मंत्र, कारण की 2च मिनिटं लागतात श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ जप करायला. आणि बाकीचे मंत्र तुम्ही 24 वेळा, 11 वेळा तुमच्या याच्यानुसार घ्या, वेळेनुसार. वाटल्यास थोडं स्पीडने घेतलं तरी चालेल, पण वाक्य पूर्ण आलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या की त्या काळामध्ये तुम्ही बघा, तुम्ही ते यंत्र, स्तोत्र, मंत्र जे काय आहे ते तुम्ही वाचून बघा आणि तुम्ही नंतर अनुभव घ्याल की खरंच ताई बोलल्या होत्या की मी त्यावेळेस ते मंत्राचं स्तोत्राचं किंवा पठण केलं आणि आज मी एका गोष्टीसाठी, एका संकटासाठी मी ती सेवा केली तर लगेच माझे कामं झाले. तेव्हा तुम्ही म्हणाल की असं असतं ते, म्हणून त्या काळामध्ये ते करायचं असतं. आता आपण कधी करायचंय समजलं तुम्हाला. 9:57 ते 10:27 या 2.5 तासामध्ये सगळं करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा आता ग्रहण स्पर्श होतात, म्हणजेच 9:27 ला ग्रहण स्पर्श होणार आहे. 57 ला ग्रहण स्पर्श होता स्नान करावे, म्हणजे ग्रहण स्पर्श होताच आंघोळ करायची आणि देवपूजा करायची. पण काय करायचे, देवांना हात नाही लावायचा, लांबून फक्त दिवा लावायचा
आणि हात जोडायचे आणि वाचायला बसायचं. कुठल्याही देवाला हात लावायचा नाही. माळ तुम्ही घेऊ शकतात, ग्रंथ घेऊ शकतात, पण देवाला हात लावायचा नाही. जप त्यानंतर ते असं आता पितरांची पण सेवा असते. पितृस्तुती स्तोत्र सुद्धा आपण त्या काळामध्ये वाचून घ्या, कारण की ते सुद्धा आपली सेवा खूप गरजेची आहे. आपण पितृदोष निवारण्यासाठी पितृस्तुती स्तोत्र वाचतो. हे सुद्धा स्तोत्र आपलं पॉवरफुल होईल. म्हणजे हे सुद्धा आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर जर आपल्याला काही दान धर्म करायचे असले तर हे दान धर्म सुद्धा आपण त्या काळात करा, ते जास्त पुण्यकारक असणार आहे. आपल्याला ब्राह्मणाला दान द्यायचं असलं, कुठेतरी आपल्याला एखाद्या संस्थेला दान द्यायचं असेल, आपल्याला एखाद्या मंदिरात दान द्यायचं असेल, आपल्याला कुठे पण दान द्यायचं असेल, तर आपण त्या वेळेत ते दान द्यायचं, म्हणजे ते जास्त पुण्यकारक असणार आहे. हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे. आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, त्यानंतर नॉर्वे, अंटार्क्टिका ह्या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे. आता ग्रहणाचा जे आहे स्पर्श म्हणजे ग्रहण सुरुवात होणार जे आहे रात्री 9:27 होणार आहे. ग्रहणाचा मध्य आहे तो 23:42 म्हणजे 11:42 ग्रहणाचा मध्य आहे. त्यानंतर मोक्ष आहे 1:27 असा आपला ग्रहणाचा पर्व काळ असणार आहे. आणि ह्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची, वाचन वगैरे करायचं आहे. झोपायचं नाहीये. हे ग्रहणामध्ये आपण कधी झोपायचं नाही. कुठल्याही ग्रहणामध्ये आपण झोपायचं नाही. ग्रहणामध्ये सेवाच करायची. आता हे तर ह्यावेळेस तरी 1:30 वाजेपर्यंत आहे साधारण. आम्ही तर कधी कधी ग्रहण रात्री लागतं ना 12ला आणि 1ला लागतं, तेव्हा सुद्धा उठून सेवा केलेली. तेव्हा सुद्धा उठून सेवा केलेली. त्यामुळे ग्रहणातली सेवाचं महत्व आता आम्हाला माहिती म्हणून सांगते, तुम्हाला सांगते. तर आम्ही अनुभव पण घेतलेले, माहिती हे अनुभव घेतलेले. तुम्ही सुद्धा ते ग्रहणाची सेवा करून अनुभव घ्या. खूप खूप पॉवरफुल सेवा असते. आणि ह्या काळात तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, कुठले नित्यसेवेतला एकही स्तोत्र मंत्र सोडू नका, पूर्ण वाचून घ्या. स्तोत्र सगळे 1 वेळा, मंत्र सगळे 11 किंवा 24 वेळा तुमच्या याच्यानुसार सगळे वाचा. आणि ग्रहणाचे पूर्ण नियम पाळा, म्हणजेच ग्रहणामध्ये खाणं पिणं टाळा, देवाला हात लावू नका, लांबून सेवा करा. असो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रहणाविषयी माहिती कळाली आहे. 7 सप्टेंबरला रविवारच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मी सांगितलेली आहे, ती तुम्हाला कळाली असेल तर असो. आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.